नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्यानंतर अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून जे काही समृद्धी महामार्ग असेल त्या समृद्धी महामार्गाची रिबीन कापण्यात आलेली आहे। अर्थातच त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले। आता उद्घाटन करत असताना मजेशीर गोष्ट अशी वाटते, एकच उद्घाटन आहे, एकच रोड आहे, एकच समृद्धी महामार्ग आहे, परंतु त्या ठिकाणी तिघाच्याही हातात कैच्या होत्या। आता कैची असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्राला कैची लागलेली त्याच पद्धतीने या रिबीन कापताना या उद्घाटनाला सुद्धा कैची लागलेली आहे। एका साईडला फडणवीस साहेब म्हणजे मध्यभागी, एका साईडला अजितदादा पवार आणि एका साईडला आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या तिघाच्याही हातात कैच्या होत्या। तिघाच्या हातात कैच्या असल्या कारणाने त्या ठिकाणी रिबीन कापण्यात आली आणि फडणवीस साहेबांच्या हातात फक्त त्या ठिकाणी रिबीनच राहिली। कैची कापण्याचा किंवा ती रिबीन कापण्याचं त्यांना अहोभाग्य लाभलं नाही, फक्त रिबीन हातात राहिली। आणि अशाच पद्धतीने या महाराष्ट्रात सुद्धा घडत आहे। जे काही आपले नितीन गडकरी साहेब आहेत, नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून चांगला प्रकल्प राबवण्यात आला। जे काही L&T कंपनी असेल, इतर काही कंपन्या असेल, त्या कंपन्याला टेंडर सुद्धा देण्यात आले होते, परंतु अशा पद्धतीचे त्या ठिकाणी गलिच्छ पद्धतीचे रोड बांधकाम सुरू आहे की अक्षरशः आता जे काही इंग्रज होते, इंग्रजाच्या काळात जर एखादा रोड बनला, एखादा उडान पूल जर त्या ठिकाणी बनला तर तो दीर्घकाळ टिकत होता। इंग्रज जाऊन कितीतरी वर्ष झालेली आहेत, परंतु त्यांचे जे काही बनवलेले पूल असतील ते आजही या भारतात पाहायला मिळतात। परंतु आपल्या देशातील जे काही ठेकेदार असतील, जे काही इंजिनियर असतील आणि जे काही आमदार खासदार असेल, यांच्या कमिशना वाटण्याच्या घोळात जे काही रोड बनवलेला असेल, जे काही पूल बनवलेला असेल, तो दीर्घकाळ टिकत नाही। फार तर फार 1 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष, जास्तीत जास्त जर धरला तर 3 वर्ष खूप झालं। मग 5 वर्षाचं टेंडर घेतलेलं असते आणि जे काही रोड असेल, जे काही पूल असतील ते त्या ठिकाणी कोसळून पडतात। मग त्याचं रिपेअरिंगचं काम असेल, परत बजेटचं निधी असेल किंवा बजेटची मागणी असेल, ही परत त्या ठेकेदारांच्या माध्यमातून केली जाते। आता मला सांगा, आपण टॅक्स भरताना जे काही एखादी 4 व्हीलर घेतली, एखादी 2 व्हीलर घेतली, तर त्या 4 व्हीलरचा टॅक्स भरतो, 2 व्हीलरचा टॅक्स भरतो। इतकंच नाही तर त्या गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल जर टाकायचं असेल तर त्याचाही टॅक्स आपण भरतो। एवढंच नाही तर एखादा स्पेअर पार्ट त्या गाडीचा जर खराब झाला तर त्या स्पेअर पार्टचे सुद्धा आपण टॅक्स भरतो। इतकंच नाही तर जे काही टोल वसूल असेल त्या टोल वसुलीचा सुद्धा आपण टॅक्स भरतो। इतका टॅक्स भरत असताना जे काही भारत देश असेल ह्या कोणत्या गोष्टीवर टिकून आहे? फक्त रोड, अन्न, वस्त्र, निवारा याच मूलभूत गरजेवर हा भारत देश टिकून आहे। याच्या मागे कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही। इतर देश जे काही युद्धासारखी परिस्थिती होईल त्याच्यासाठी जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, ड्रोन असतील, मिसाईल असतील, अशा पद्धतीची खरेदी करतात। परंतु आपल्या देशामध्ये काय चालू आहे सध्या, अंधभक्ताला या गोष्टीचं वाईट वाटेल, परंतु ही गोष्ट सत्य आहे। जे काही रोड असेल त्या रोडचंच काम सध्या सुरू आहे। जे काही हॉस्पिटलचा खर्च असेल, हॉस्पिटलचा खर्च किंवा एखादी निधी लाटण्यासाठी जे काही स्कीम राबवल्या जातात, अशा पद्धतीच्या स्कीमी सध्या राबवल्या जातात। आणि महाराष्ट्राचा जे काही आपला गरीब लोकांचा, जे काही सर्वसामान्य लोकांचा पैसा असेल, हे लाटण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केले जाते। मी सरकारच्या विरोधात नाही, परंतु ज्या पद्धतीने जी काही परिस्थिती सध्या आपल्याला दिसत आहे, जे काही आपला मेहनतीचा पैसा असेल टॅक्सच्या माध्यमातून आपण तो भरतो, याचा वापर चांगल्या कामासाठी न होता दुरुपयोगी कामासाठी निश्चितच होत आहे। जे काही कमिशन असेल, आमदार खासदाराचे घर असतील, अशा पद्धतीने या निधीच्या माध्यमातून लाटल्या जातात। हे पैसे कमवण्याचं काम हे या निधीच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून किंवा या आमदार खासदाराच्या माध्यमातून केलं जाते। मग याला नेमकं वाचा कोण फोडणार असाही प्रश्न आहे। कारण तर आपल्याला तर टाइम नाही, आपण 1 वेळेस 5 वर्षात आपल्याला टाइम दिला जातो, त्यावेळेस आपण मतदान करून मोकळे होतो। मग 5 वर्ष जे काही निधी असेल त्या निधीसाठी आपण लढत राहतो, आपल्याला काही दिल्या जात नाही याच्यासाठी आपण लढत राहतो, रडत राहतो। मग नेमकं काय होणार, या महाराष्ट्राचं काय होणार, या देशाचं काय होणार,
आणि हा देश परत एकदा गुलामगिरीत जाईल का, असं एक मोठं प्रश्नचिन्ह सध्या लोकांच्या माध्यमातून विचारलं जाते. या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. जय श्री